मध्यवर्ती भाग म्हणजे मुंबईचा खरं तर हृदय म्हणता येईल, म्हणजेच दादरमध्ये काय परिस्थिती आपण या दृश्यांमध्ये पाहूया। जोरदार पाऊस दादरमध्ये झाला आणि त्यामुळे अर्थातच इथल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। इथला रेल्वे ट्रॅक सुद्धा पाण्याखाली गेला। खरं तर दादरसारखं मोठं स्टेशन या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या देखील थांबतात। लोकल वाहतुकीसाठी सेंट्रल तसंच पश्चिम रेल्वे दोन्ही रेल्वेसाठी मोठं स्टेशन आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे नागरिकांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर यावेळी दादर स्टेशनवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते। आपलं कार्यालय गाठण्यासाठी अनेक मुंबईकर या भागाचा वापर करत असतात, मात्र रेल्वे ट्रॅक पूर्णपणे या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे आणि अर्थातच रेल्वे वाहतूक त्यामुळे मंदावलेली पाहायला मिळते। तर मुंबईकरांची पावसानं काय नेमकी दैना उडवलेली आहे आणि मुंबईमध्ये सध्या पावसाची काय स्थिती आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आमचे रिपोर्टर्स जोडले गेलेत। आपण जाऊया या रिपोर्टर्सकडे आणि माहिती जाणून घेऊया। मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर सध्या दादर स्टेशन परिसरामध्ये आहेत। दादरमधून त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी याच भागामध्ये मात्र हिंदामाता ज्या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची समस्या नेहमीच उद्भवते, तिथे काय वातावरण आहे ते ओमकडून जाणून घेऊया। आणि सायनमध्ये नेहमी जिथे पाणी साचण्याची घटना घडत असते अशा ठिकाणी सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊया दादर स्टेशनला आणि जाणून घेऊया मनशीकडून काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे। मनशी, रेल्वे वाहतुकीवर रस्ते वाहतुकीवर आजच्या या पावसाचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, काय नेमकी दादर स्टेशन मधली परिस्थिती आहे? अनुपमा, जसं तू म्हणालीस की आठवड्याचा पहिला दिवस आहे, त्यामुळे अर्थातच नोकरदार मंडळी हे आता सोमवारच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपल्या ऑफिसेसला निघालेले आहेत। मात्र सध्या दादर स्टेशनवर ज्या ठिकाणी मी उभी आहे हा आहे पश्चिम रेल्वेचा प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि या ठिकाणी एक तक्रार प्रवाशांची कायम असते की या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी भरतं। जर या दोन कोचेसच्या मधनं आपण बघितलं तर रेल्वे ट्रॅकवरती पाणी भरलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे। काही वेळापूर्वीच ही लोकल या ट्रॅकवरती येऊन थांबलेली आहे। विरारला जाणारी लोकल आहे। जसं तू सांगितलंस की वेग मंदावलेला आहे मुंबईचा, रस्ते वाहतूक खोळंबलेली आहे कारण अर्थातच ठिकठिकाणी पाणी भरलेलं आहे। दुसरीकडे रेल्वे वाहतूक ही सध्याच्या स्थितीत तरी आपल्याला सुरळीत बघायला मिळते आहे। अर्थातच ट्रेन लेट आहेत, म्हणजे पश्चिम रेल्वे सोबतच मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे या ठिकाणी रेल्वे वाहतूक ही जरी धीम्या गतीने होत असली तरी सुद्धा आपल्याला बघायला मिळते की नोकरदार वर्ग जो आहे तो आपल्या ऑफिसेसकडे रवाना होतोय। कुठेही आपल्याला फार काळ लोकल थांबलेली बघायला मिळत नाहीये। ट्रॅकवरती पाणी आहे मात्र ते तुरळक आहे। भावा, कुठे चाललायस आता? बोरिवलीला चाललाय, ऑफिसला चाललाय? ठाकूर कॉलेज। अच्छा, कॉलेजला चाललायस। लेट होतोय का आज? लेट होतोय। बरं, पुढे तू बघितलं की रेल्वे थांबतायत का? काही माहिती मिळाली आहे का? कारण ट्रॅकवरती थोड्याशा प्रमाणात कमी ना पाणी आहे। नाही थांबले। त्यामुळे आपण बघितलं की जीवनवाहिनी आहे, न थांबणारी वाहिनी आहे आणि अर्थातच रेल्वे ट्रॅकवरती थोड्या बहुत प्रमाणात पाणी साचलेलं असलं तरी सुद्धा फार मोठा परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळत नाहीये। इकडे आणखी काही प्रवासी सुद्धा आहेत। मला सांगा की ऑफिसला पोहोचायला लेट होतोय आज, रस्ते वाहतूक धीमी आहे, रेल्वे वाहतूक धीमी आहे? आमची मीटिंग चालू आहे थोड्या टाइम मध्ये। अच्छा, रेल्वे स्टेशन ही मीटिंगची नवीन जागा आता तयार झाली आहे मुंबईकरांसाठी, कारण मुंबईकरांना आता पाऊस एवढा आहे की त्या ठिकाणी ऑफिसेसला पोहोचायला जर उशीर होत असेल तर अशा प्रकारे रेल्वे स्टेशनवर सुद्धा मीटिंगचा एक नवीन कल्पकता आपण मुंबईकरांची बघू शकतो। तर सध्याच्या स्थितीत मी पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6ला आहे। इथे गर्दी नाहीये, मात्र अर्थातच अनेक ठिकाणी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती जी गर्दी आपल्याला दररोज बघायला मिळते ती गर्दी बघायला मिळणार आहे। मात्र मुंबईकरांना एकच आवाहन आहे, अर्थातच गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि विशेषतः ज्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे त्या ठिकाणी फारसं जाऊ नका, कारण रस्ते वाहतुकीवर जरी परिणाम झाला असला तरी सुद्धा रेल्वे वाहतूक ही सध्या तरी सुरळीत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। ठीक, मनशी अशा संपर्कात रहा। आता आपण रेल्वे स्टेशनवर काय नेमकी परिस्थिती आहे दादरमध्ये ती पाहिली। आता रेल्वे स्टेशनच्या थोडं बाहेर जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख पण आहेत आणि त्याचबरोबर सायनमध्ये सध्या पाणी साचल्याची घटना घडली आहे। आधी आपण सीमाकडे जाणून घेऊया काय नेमकी तिथे परिस्थिती आहे। सीमा, सायनमध्ये नेहमीच जिथे पाणी साचतं आणि वाहतुकीचा खोळंबा नेहमीच झालेला आपल्याला पाहायला मिळतो, काय नेमकी परिस्थिती सध्या तिथे दिसतेय? अनुपमा, आपण काही वेळापूर्वीच या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला होता। अजूनही या भागामध्ये पाणी जो आहे तो साचताना आपल्याला पाहायला मिळतोय। जसजसा पावसाचा जोर वाढतोय तसतसं पाण्याची पातळी सुद्धा या संपूर्ण भागामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळते। प्रेक्षकांना सध्या आपण ही दृश्य दाखवतोय। किंग सर्कल सायन या संपूर्ण परिसरातून ही जर दृश्य पाहिली तर
साचलेल्या पाण्यातून वाट काढत सकाळपासून म्हणजे पहाटेपासूनच ही जी वाहनं आहेत ती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता दोन्ही लेनवरती सध्या मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते पंपाच्या सहाय्यानं पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पाण्याची पातळी काही कमी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मागील काही तासांपासून हा प्रयत्न कायम आहे, मात्र पावसाचा जोर हा वाढत असल्याने पाण्याची पातळी ही काही कमी होताना दिसत नाहीये। आता ठाण्याकडे जाणारी जी लेन आहे त्या लेनवरती अवजड वाहनं काही वेळापूर्वी बंद पडलेली होती, त्यामुळे वाहतूक कोंडीही निर्माण झालेली होती। दुचाकी वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळे काही दुचाकी वाहनंसुद्धा बंद पडल्याचं या ठिकाणी चित्र काही वेळापूर्वी निर्माण झालेलं होतं। दोन्ही लेनवरती सध्या शर्थीचे प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुरू आहे। पावसाचा जोर वाढला की आपण पाहतो नेहमीच मुंबईचा वेग या निमित्ताने कमी होतो, याचा फटका रस्ते वाहतूक, मोनोरेल सोबतच रेल्वे वाहतुकीवरती पडताना आपल्याला पाहायला मिळतं आणि मुंबई अक्षरशः पाण्याखाली गेल्याचं नेहमी चित्र आपण पाहतोय। सध्या जे बसस्टॉप आहेत हे दोन्ही बसस्टॉप या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। हा संपूर्ण रस्ता जो आहे या रस्त्याला अक्षरशः नद्याचं स्वरूप आल्याचं सध्या चित्र या ठिकाणी निर्माण झालंय। आता पुढील काही तास हे मुंबईसाठी अर्थात महत्त्वाचे आहेत। हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। असाच जर पावसाचा जोर कायम राहिला तर पुन्हा मुंबईची तुंबई आपल्याला पाहायला मिळेल। सध्या तरी जी वाहनं आहेत ती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र पाण्याची पातळी जर वाढली तर या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडनं व्यक्त केली जाते। सध्या वाहतूक पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते सध्या स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि लवकरात लवकर पाण्याचा निचरा कशा प्रकारे होऊ शकतो यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। ठीक, सीमा जरूर या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आणखी अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। आता आपण जाऊया हिंदमातामध्ये, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या उभे आहेत आणि जाणून घेऊया काय नेमकी तिथली परिस्थिती आहे। कारण काही वेळापूर्वी आपण दादर स्टेशनवर पाहिलं होतं की रेल्वे वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे। आज अनेक मुंबईकर बहुधा घरी राहणं त्यांनी पसंत केलं असावं, कारण दादर स्टेशनवर जी गर्दी दरवेळेस दिसते तशी सध्या तरी गर्दी दिसत नाही। मात्र रस्त्यावर नेमकी काय परिस्थिती आहे हिंदमाता परिसरात जाणून घेऊया ओमकडून। ओम, काय नेमकी तुझ्या मागे परिस्थिती सध्या दिसते? निश्चितच अनुपमा, जसं तुम्ही सांगितलं की रेल्वे स्थानक असतील किंवा रस्ते वाहतूक असेल यावर याचा प्रचंड मोठा परिणाम आजच्या या पावसाचा पाहायला मिळतोय। परंतु जो सखल भाग म्हणून ओळखला जातो मुंबईचा, ज्या ठिकाणी मुंबईत पाऊस झाल्यानंतर पाणी जे हमखास साचतं, त्या हिंदमाता परिसरात मी सध्या आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय या ठिकाणी अद्याप तरी वॉटर लॉगिंग अर्थात पाणी साचण्याच्या कुठल्याही घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या नाही आहेत। हा रस्ता, हा चौक जो आहे, ब्रिज आहे, ज्या ठिकाणाहून एक रस्ता खरं तर दादासाहेब फाळके मार्गाला जातो व दुसरा रस्ता हा शहरातून म्हणजे भायखळा आणि त्या भागातून हिंदमाता मार्गे दादरकडे जातो आणि दुसऱ्या बाजूला एक रस्ता जो आहे तो बाबासाहेब आंबेडकर रोडला कनेक्ट करून आतमध्ये हिंदमाता परिसराकडे जातो, तो म्हणजे गोविंद केनी मार्ग। या चारही मार्गांवरची वाहतूक ही सुरळीत आहे। इथे कुठल्याही प्रमाणात पाणी साचण्याचा प्रकार सकाळपासून तरी समोर आलेला नाहीये। परंतु जसं आत्ता मनश्रीने सांगितलं, सीमाने सांगितलं की दादरपासून पुढे येणारी जी वाहतूक आहे ती दादरपर्यंत ठप्प झालेली आहे। मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा मोठा फटका बसतोय। वाहतुकीसोबतच मोनोचा सुद्धा प्रकार सकाळी समोर आला होता। तासाभरासाठी मोनो सुद्धा खोळंबली होती, परंतु सध्या हिंदमातामध्ये कुठल्याही स्वरूपात पाणी साचल्याची घटना समोर आलेली नाहीये। अर्थात हवामान खात्याकडनं 40 मिनिटांपूर्वी पुन्हा एकदा एक अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यानुसार मुंबई, ठाणे, रायगड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रशासनाकडनं काळजीचं, खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी यंत्रणा आता हळूहळू अलर्ट केल्या जातात। काही वेळात या ठिकाणी सुद्धा हिंदमाता परिसरात सुद्धा पालिकेकडनं एक पथक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी कुठलीही समस्या उद्भवत नाही आहेत त्या ठिकाणी प्रशासनाकडनं प्रिकॉशनरी मेजर म्हणून या सगळ्या गोष्टी आता हळूहळू केल्या जातात। त्यामुळे पुढील 3 तास खऱ्या अर्थानं मुंबई आणि MMR रिजनसाठी महत्त्वाचे मानले जातात। ओम, खरं तरी सुदैवाची बाब म्हणावी लागेल की आपण जिथे आता आहात हिंदमाता परिसरात खरं तर नेहमी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचतं, मात्र सध्या तरी पाणी साचलेलं नाही, त्यामुळे हा पूर्ण चौक रिकामा आहे। चारी बाजूने ट्रॅफिक व्यवस्थित सुरू आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ओम देशमुख, मनश्री पाठक आणि सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तिघांकडून वेळोवेळी माहिती जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।